तर धुळे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर नगरसेवक ललित गंगाधर माळी यांनी पोलीस प्रशासनाचं लक्ष वेधलं। देवपूरसह शहरातील वाहतूक व्यवस्थेतील गंभीर त्रुटी दूर करण्यासाठी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत सविस्तर निवेदन सादर केले। देवपूर परिसरातील प्रमुख चौकांवर वाहतूक पोलिसांची नियमित अनुपस्थिती असते। बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे असतील, वाढतं अतिक्रमण, बेशिस्त वाहन चालक आणि सुरू असलेली विकास कामं, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा धोका निर्माण झाल्याचा आरोप भाजप नगरसेवक ललित माळी यांनी केला। काल एका टाटा टियागोने 4 ते 5 दुचाकी स्वारांना उडवले। सुदैवाने त्या ठिकाणी कोणती जीवितहानी झाली नाही, परंतु अशा बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई होण्यासाठी पोलीस कोणत्याही चौकात काल एका टाटा टियागोने 4 ते 5 दुचाकी स्वारांना उडवले। सुदैवाने त्या ठिकाणी कोणती जीवितहानी झाली नाही, परंतु अशा बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई होण्यासाठी पोलीस कोणत्याही चौकात दिसत नाही। दत्त मंदिरला सकाळी आणि संध्याकाळी खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होते आणि ही परिस्थिती नागरिकांचा जीव धोक्यात घालणारी ही जी परिस्थिती आहे ही धुळे शहर आपल्या देवपूर परिसरात ही बदलली पाहिजे। यासाठी आम्ही एसपींना निवेदन दिलेले आहे। नागरिकांची सुरक्षितता हीच आमच्यासाठी सर्वोच्च आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम।